हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथं मोंगा पार्टी कशी लावतो ते बघूया। तर ऑलरेडी इथं मोंग्याची तयारी झाली होती, मडके भरले होते। तर 2 नॉनव्हेज आणि 1 व्हेजचा मडका होता। तर ऑलरेडी खड्डा खोदून त्यात ते 3 मडके ठेवले। माझे जे भाऊ होते तुषार आणि मंगेश दादा, त्यांनी ऑलरेडी स्टार्ट केलं होतं। आता ते हळूहळू त्याच्यात जे जे नीडेड आहे आग लावण्यासाठी ते टाकत आहे। बघू प्रोसेस। त्याचा छोटा साकेत पण मध्ये मध्ये तयारी करत होता, त्यांना मदत करायला। असं करून त्यांनी पूर्ण तयारी केली आग लावायची। आणि आता हे 3 मडके आगीच्या स्टीम होणार, म्हणजे एकदा त्याच्यात चिकन, पावटा, अंडी आणि व्हेज ह्याच्यात रताळा पण होतं। तर ते एवढं छान लागत होतं। तर आपण ॲक्च्युली बघूया आता ऑलरेडी कशी तयारी केलेली आहे त्यांनी। ती लाकडं पण टाकलेली आहे, गवत पण टाकलेलं आहे, जेणेकरून स्टीम चांगलं होईल। बघू शकता आग ऑलरेडी लागली आहे, जवळजवळ 20 मिनिटं लागली आम्हाला। आता ऑलरेडी स्टीम तयार झालेली आहे आणि त्याच्यात चिकन मस्त शिजलेलं पण असेल। आता सगळ्यांना आतुरता होती की कसं चिकन झालं असेल। तर तुषार दादाने ऑलरेडी एक मटका उचलला आणि ते घरी घेऊन आले। इथं आता बघू शकता हळूहळू त्यांनी एक एक मटका स्टार्ट केला उघडायला, ओपन करायला। पहिला त्यांनी व्हेज मटका ओपन केला, त्याच्या सहाय्याने त्यांनी सरळ बनानाची जी लीफ होती ह्याच्यात भांबोड्याचा पण पाला असतो, ओवा टाकला जातो, मसाला पण मॅरिनेट करून हे चिकन सगळं आत टाकलं जातं। तर व्हेजमध्ये रताळं होतं, पावटा होता। व्हेजवाल्यांना जास्त काही टाकलं जात नाही, पावटा अशा गोष्टी टाकल्या जातात। कसं एक एक करत सगळा पाला पाचोळा वरचा जो होता तो काढला। आपण बघू चिकनचा मटका आहे, करत चिकन, अंडी, पावटा सगळं असं काढलं आणि प्रत्येकाने आपल्या प्लेटमध्ये घेऊन ताव मारला। तुम्हाला माझा ब्लॉग कसा आवडला तो नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये।